आज कंटिन्यू 3 वर्ष झालं या उडीदाच्या प्लॉटामध्ये आलो आणि सेंद्रिय खतं प्रॉम पोटॅश हे मिक्स करून पेरलेले आहेत. तर त्या शेतकऱ्याचं थोडं आपण मनोगत घेऊया. आज 2-3 दिवस झालं कंटिन्यू वापरलेले आहेत. तर दादा आपलं नाव सांगा. भीमराव बद्दू राठोड. भीमराव बद्दू राठोड, गाव आंदेगाव, भोलतांडा तालुका, मुखेड जिल्हा, नांदेड. आज 13 ऑगस्ट आहे. 13 ऑगस्ट 2024 आहे. 24 आहे. तर आज आपण आपल्या उडीदाच्या प्लॉटामध्ये आलोय. हो. दादा मला सांगा ह्याला कोणते कोणते खतं वापरलं तुम्ही? सेंद्रिय खत, भूमी पॉवर आणि पोटास आणि पोटास आणि प्रॉम टाकला मिक्स करून. मिक्स करून टाकला. आता त्याला ग्रो नायट्रोची फवारणी घेतला हो, 2 फवारणी झाले. 2 फवारणी झाले. त्याच्यानंतर ब्लूम नायट्रोची फुलासाठी घेतलाय. तर दादा मला सांगा ह्या खताचं काय रिझल्ट वाटतंय तुम्हाला? सांगा बरं. रिझल्ट एकदम मस्त वाटते. एकदम कळेदार आहे. अरे एकदम बहुत लय म्हणजे लय भारी. हा, आणि ह्याच्यात वाढ कशी आहे याची? वाढ हा एकदम 1 नंबर शेंगा आहेत. हा, शेंगा पण बसाले तर चांगला. आणखी फुलाची संख्या 80-90 शेंगा आहे. शेंगा आहे. आता हे सगळं बघा, समजा ह्याला काय रोगराई आहे का? काहीच नाही. एक समान आहे का? जवळपास एक समान आहे सगळं सारखं. जवळपास मांडायला आलेलं आहे हे उडदाचं पीक. तर नाही कमराला. आता विचार मला सांगा, हे रान बी तेवढं भारी नाही. हलकी जमीन आहे. हलकी जमीन आहे, मुरमाड असल्याने. आणि साहेब मला सांगा दादा, हे खत सेंद्रिय खत वापरलेले पीक आणि इकडं केमिकलचं वापरलंय बघा. ह्याच्यामध्ये काय फरक आहे सांगा बरं. नाही, दुप्पटी तिप्पटीनं फरक आहे. दुप्पट फरक आहे. तर ह्याचे पानं पसर आहेत का दादा? फरक आहे. पानं पसरच्या पसर आहेत का? हो, पसर आहेत. काही रोगराई वाटते का तुम्हाला? काहीच नाही. कळेदार आहे. कळेदार आहे. आता तुम्ही हे 3 वर्ष झालं कंटिन्यू वापरलं म्हणून ह्या वर्षीचं असं दिसलं आहे तुम्हाला? नाही, वर्षाला वापरतो. तुम्ही आता वर्षीला वापरला. आता 3 वर्ष ह्याला लिक्विडचं पण सोडलं आपण. 3 वर्षापासून झालं मी हेच खत वापरलो. हेच वापरलं. तर दादा एक आपलं मिशन आहे, काळी आई वाचवा, रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न हे लोकांना कसं भेटल आणि रोगराई मुक्त कसा देश होईल, हे आपल्या कंपनीचं मिशन आहे. त्या मिशन मध्ये तुम्ही सामील झालो त्याबद्दल तुमचा आभार मानतो. धन्यवाद.